म्हणून युग धर्म निरूपण हे समर्थांनी युग धर्म निरूपण असं ह्या समासाचं समर्थांनी नाव दिलेलं आहे. यामध्ये कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर गृहस्थाश्रमाला जास्ती महत्व देण्यात आलेलं आहे. आपण थोडं द्वापर युग, सत्ययुग, त्रेतायुग इकडे जर आपण थोडस आपली दृष्टी वळवली त्या थोडं ह्या युगामधला विचार जर आम्ही केला, एकंदर जीवनाचा विचार केला तर ह्या जीवनामध्ये आश्रम व्यवस्थेला तर अतिशय स्थान होतच, परंतु गृहस्थाश्रम जे होते त्या गृहस्थाश्रमाला तेवढं काही प्राधान्य देण्यात आलेलं नव्हतं. गुरुकुल व्यवस्था होती शिक्षणाची. मुलाला 8 वर्षानंतर गुरुकुलमध्ये जायचं, मुलांनी गुरुकुल व्यवस्थेमध्ये शिक्षण घ्यायचं, 8-10 वर्ष तिथे राहायचं, आल्यानंतर मग गृहस्थाश्रम करायचा. गृहस्थाश्रम एका विशिष्ट वयानंतर झाल्यानंतर लगेच वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमकडे वाटचाल करायची. म्हणजे चारही आश्रमांचं पालन अत्यंत काटेकोरपणे तिन्ही युगामध्ये होत असलेलं आपण जर थोडस आपण मागे गेलो भूतकाळामध्ये या युगांचा अभ्यास केला तर असं होतं. परंतु कलियुगामध्ये मात्र ही जी आश्रम व्यवस्था आहे ही इतकी काटेकोरपणे पाळणं अतिशय कठीण आहे. मग काय करायचं? आश्रम व्यवस्था तर अत्यंत महत्वाची आहे, मग करायचं काय? मग ही आश्रम व्यवस्था जी आहे ही आश्रम व्यवस्था ही आपल्या गृहस्थाश्रमामध्ये राहूनच आम्ही जर सांभाळली तर मग साधकाचं जीवन हे उन्नत होतं. म्हणून आश्रम व्यवस्थेचा विचार आम्हाला प्रामुख्याने गृहस्थाश्रमामध्ये राहूनच करावा लागतो. आणि म्हणून कलियुगामध्ये गृहस्थाश्रमाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. आज आपल्याला दिसतं का हो की गुरुकुलामध्ये मुलं शिकायला गेले. आपण म्हणाल की आम्ही तर आमचे मुलं 4थी 5वी मध्ये 5 गणीला शिकवतो. हो, ज्यांची ऐपत आहे ते 5 गणी सारख्या मोठ्या मोठ्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये टाकतात, मान्य, पण ती गुरुकुल व्यवस्था नाही. त्याला गुरुकुल व्यवस्था म्हणत नाही. एक शाळेचा तो एक प्रकार आहे. पहिले तिन्ही युगामध्ये मात्र मुलगा 8 वर्षाचा झाला की त्याला कंपल्सरी गुरूंच्या आश्रमामध्ये जावंच लागायचं शिकायला, पुढचं शिक्षण घ्यायला. आता तसं नाहीये. आता मुलांना आपण अगदी 2.5 वर्षाचं असल्यापासूनच शाळेत पाठवतो. जे की त्याला काहीच कळत नाही तरी आपण तिथून शाळा सुरू होते, शिक्षणाला तिथून सुरुवात होते. 2.5 वर्षापासून कॉम्पिटिशन, नाही ऍडमिशन मिळाली तर टेन्शन. आमच्या मुलाला ह्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाहीये, 2.5 वर्षाच्या टिंगऱ्याला टेन्शन आई वडिलांवर. अशा पद्धतीची आता व्यवस्था सगळी झालेली आहे. म्हणजे कलियुगामध्ये या गृहस्थाश्रमाला अतिशय महत्व आलेलं आहे. आणि म्हणून समर्थांनी या समासाची सुरुवातच गृहस्थाश्रमाचं महत्व काय आहे हे महत्व आमच्या समोर प्रस्थापित केलेलं आहे. ज्या युगामध्ये जो धर्म त्या धर्माचं प्रतिष्ठा असते त्याच धर्माच्या प्रतिष्ठा मांडून त्या धर्मामध्ये राहून आम्ही आमच्या मोक्षाकडे वाटचाल करायची, हा समर्थांचा संपूर्ण उद्देश या समासामध्ये दिसतो. म्हणून कलियुगामध्ये गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्व आहे आणि म्हणून गृहस्थाश्रमामध्ये राहूनच आम्ही मोक्षरथ कसं व्हायचं, साधनारथ कसं व्हायचं, साधना पंथावर कशी वाटचाल करायची आणि आयुष्याच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ही पदवी घेण्यासाठी काय पद्धतीने आम्ही गृहस्थाश्रमामध्ये राहून ती पदवी आम्ही हासिल करायची, मिळवायची, या सगळ्याचं संपूर्ण सविस्तर वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. म्हणून युग धर्म निरूपण असं याला या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि म्हणून गृहस्थाश्रमाचं महत्व सांगताना समर्थ या ठिकाणी सुरुवात करतात की नाना वेश नाना आश्रम सर्वांची मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. समर्थ म्हणतात की नाना वेश नाना आश्रम म्हणजे आश्रम व्यवस्था सुद्धा जी आहे, ही आश्रम व्यवस्थेचं मूळ जर कुठे असेल
तर ते गृहस्थाश्रमामध्ये आहे. गृहस्थाश्रम हाच सगळ्यांचा आधार आहे. म्हणजे गृहस्थाश्रमामधून, विवाहामधूनच हे सगळे आश्रम जन्माला आलेले आहे. समाजातील सगळ्यांना याच आश्रमामध्ये आधार मिळतो. गृहस्थाश्रम जर नसता तर ही सगळं प्रजोत्पत्तीचं जे काम आहे हे ठप्प झालं असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्व आहे. हे सगळ्या आश्रमांचं हे मूळ आहे. मग आता गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकू न गेले, परंतु गृहस्थागृही हिंडू लागले कीर्तिरूपे. सगळे देव, ऋषी, मुनी, योगी जे आहेत हे सगळे गृहस्थाश्रमातून जन्माला आलेले समर्थ म्हणतात. आणि सगळे आपापले आश्रम बदलवतात. आपापल्या अधिकाराप्रमाणे त्या आश्रमामध्ये ते असतात. कोणी गृहस्थाश्रमी घेतो, तर कोणी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये राहतो, वानप्रस्थ आश्रमामध्ये जातो. परंतु त्यांची कीर्ती मात्र कुठे राहते? जरी आपापल्या अधिकाराप्रमाणे त्यांनी आपापले आश्रम स्वीकारले असते, तरी कीर्ती मात्र घरीच राहते. म्हणजे घरामध्येच उरतं की नाही, ती कीर्ती घरातच राहते की नाही. आपण काय म्हणतो, आमचे आजोबा सत्पुरुष होऊन गेले, या घरामध्ये, या घराण्यामध्ये सत्पुरुष होऊन गेले. म्हणजे त्या जे काही सत्पुरुष असतात त्या सत्पुरुषाला शेवटी कशाचं लेबल असतं? त्या घराचं असतंच की नाही, की ह्या कुटुंबात, या घरामध्ये हे सत्पुरुष म्हणून जन्माला आले, सत्पुरुष झाले. म्हणजे त्यांचं मूळ कुठे आहे? गृहस्थाश्रमच आहे. इतकं समर्थांनी या गृहस्थाश्रमाला महत्व दिलेलं आहे. मग आता आम्ही सुद्धा त्या गृहस्थाश्रमाला महत्व द्यावं की न द्यावं? नक्की द्यावं. आम्ही देतोच. आम्ही या गृहस्थाश्रमाला महत्व देतोच. आम्हाला वेगळं काही सांगावं लागत नाही. मग समर्थांनी दिलं म्हणून आम्ही द्यावं महत्व, अशातला भाग नसतो. समर्थांचा महत्व देण्यामागचा उद्देश काय आहे आणि आम्ही गृहस्थाश्रमाला महत्व देतो, आमचा उद्देश काय आणि समर्थांचा उद्देश काय, यात जमीन अस्मानचा फरक आहे. समर्थांनी या गृहस्थाश्रमाला आश्रमाचं मूळ म्हटलेलं आहे. म्हणजे आता आम्ही या गृहस्थाश्रमाच्या आधाराने राहून सगळे आश्रम जे आहे, या सगळ्या आश्रमाचा फायदा आम्ही इथेच राहून घेऊ शकतो, कारण हे कलियुग आहे. आणि म्हणून युग धर्म निरूपण हा त्यांचा गृहस्थाश्रम. या गृहस्थाश्रमामध्ये जर का संतांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जर राहिलो, याचा जर आम्ही फायदा करून घेतला, तर गृहस्थाश्रमा इतका सुरक्षित आश्रम आज तरी, कलियुगात तरी नाही. कलियुगात तरी नाही. कारण कलियुगामध्ये सर्वत्र अनाचार, बंडाळी अत्यंत आहे. आणि म्हणून या ठिकाणी इतकं सुरक्षित दुसऱ्या कोणत्याही आश्रमामध्ये नाही, जेवढं गृहस्थाश्रमामध्ये सुरक्षितता आहे. कशी आहे मग? आता एवढं जर का आम्हाला गृहस्थाश्रमाचं महत्व सांगतात आहे, पण मग या गृहस्थाश्रमामध्ये आम्ही कशा पद्धतीने राहायला पाहिजे? आता हे काही सांगायची गोष्ट झाली का हो? आम्ही सगळेच गृहस्थाश्रमी, कोणीही संन्यासी नाही. काका म्हणतात की, काका स्वतः बोलताना बोलतात की माझ्या सकट, म्हणजे काकांसकट कोणी सगळे गृहस्थाश्रमी आहो, कोणालाही गृहस्थाश्रम सोडायचा नाही. इथेच राहून आम्ही सच्चिदानंद पदवी आम्हाला घ्यायची आहे, हे मात्र पक्क. पण ही जर पदवी आम्हाला इथेच राहून घ्यायची असेल तर कशी घ्यायची, याचं मार्गदर्शन समर्थांनी आम्हाला खूप सुंदर रीतीने या ठिकाणी केलेलं आहे.
आश्रम सोडायचं काम नाही, परंतु पदवी मात्र घेणे क्रमप्राप्त प्रथम कर्तव्य. गृहस्थाश्रमातली कोणतेही कर्तव्य आमची अर्धी राहिली ना तर ती सहज पूर्ण होतात. मंदा त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे. उदाहरणार्थ समजा फार मला अल्पवयामध्येच मृत्यू आला आणि त्यामुळे माझी अनेक कर्तव्य राहून गेली. मुलाचं शिक्षण राहिलं, सेवा राहिली घरची, पुढचे सगळे प्लॅन राहिले. तर मंदाताई म्हणे ते राहतात का? अजिबात नाही. मुलांचे लग्न राहिले करायचे, ते व्हायचं राहतं का? अजिबात नाही. आमची राहिलेली जी कर्तव्य आहे ती सगळी कर्तव्य आमच्या माघारी अगदी व्यवस्थित पार पडतात, काहीही अडत नाही. पण गृहस्थाश्रमामध्ये राहून सच्चिदानंद पदवी घेणे हे जे मुख्य कर्तव्य आहे, हे जे आद्य कर्तव्य आहे आमचं, प्रत्येक जीवाचं, प्रत्येक गृहस्थाश्रमाचं हे जे कर्तव्य आहे आद्य कर्तव्य, हे मात्र त्याचा देह संपल्यानंतर तो दुसरा कोणीही पूर्ण करू शकत नाही. बाकी सगळी कर्तव्य पूर्ती होती, परंतु ही कर्तव्य पूर्ती ज्याची त्यालाच करावी लागेल. देह जायच्या अगोदर लवकरात लवकर, आणि हे सहज शक्य होतं गृहस्थाश्रमामध्ये. आणि म्हणून गृहस्थाश्रमाचं महत्व कलियुगामध्ये बरंच आहे, खूप आहे. प्राधान्यत्वाने गृहस्थाश्रम आहे. आज आपण ऐकतो का असं की त्यांचं ब्रह्मचर्य, तो ब्रह्मचर्य आश्रमात आहे, ते वानप्रस्थाश्रमात गेले, झाले आता रिटायर्ड झाले, वानप्रस्थाश्रमात गेले, ही संकल्पनाच उरली नाहीये. रिटायर्ड झाल्यानंतर काय रिटायरमेंट, मस्त एन्जॉय करून राहिले हो. दरवर्षी एक देश पाहायला जातात. कलियुगामधलं घरापासून दूर राहणे ही संकल्पना बघा. वानप्रस्थाश्रम कशासाठी असतो? घरापासून दूर राहण्यासाठी. कशी संकल्पना आहे? आता आयुष्य आमचं ह्याच घरात गेलं, ह्याच रुटीन मध्ये गेलं, आता कसं थोडं बरं वाटतं, मोकळं जरा. मग आता काय करायचं? देश फिरून येऊ. आणि म्हणून आम्ही मग प्रत्येक दरवर्षी एक एक देश फिरून येतो. ही आमची गृहस्थाश्रमाची, आमच्या जीवनाची एकंदर असलेली कथा आहे हो, कथा आहे. आणि या कथेमध्ये आम्ही आमचं जीवन जगत असतो. आणि मग त्या आमची काय होते, व्यथा ज्या आम्हाला होतात त्या मात्र विचारू नका. या जीवनाची कथा आम्ही जगत असताना अनेक व्यथा होतात. आणि या व्यथेपासून, या दुःखापासून जर दूर राहायचं असेल तर आम्हाला गृहस्थाश्रमामध्ये समर्थांनी ज्या पद्धतीने गृहस्थाश्रम स्वीकारायचा, तर त्यातल्या ज्या पद्धतीने आम्हाला काही अटी टाकून दिलेल्या आहेत, काही नियम घालून दिलेले आहेत, काही जीवन पद्धती आखून दिलेली आहे, त्या पद्धतीने जर आम्ही राहिलो तर मात्र आमचा गृहस्थाश्रम हा तडीस जातो, यशस्वी पूर्ण होतो आणि सच्चिदानंद पदवी. काकांकडे पाहिलं की ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. गृहस्थाश्रमातूनच काका, डॉक्टर काकांचं जीवन ज्यावेळेला बघाल, त्यांचं टपोरे मोती म्हणून पुस्तक आहे, ते ज्यावेळेला बघाल, ते सामान्यामधून असामान्यकडे गेलेले. ते स्वतः सांगतात, सामान्यातून प्रवास आहे हा, असामान्यत्वाकडे जायचं आहे. आणि त्यांचं जीवनपट जेव्हा बघू त्यावेळेला या गोष्टीचा उलगडा पटापट होतो. अत्यंतपणे काटेकोरपणे गृहस्थाश्रमाचं पालन करून काका आज कसे आहेत? संन्यस्त ब्रह्मरूप असे आहे, ज्ञानी, चालते ज्ञानाचे बिंब. आणि म्हणून असा इतका हा गृहस्थाश्रम
आम्हाला फायदेशीर आहे, जर आम्ही याचा फायदा करून घेतला तर. पण त्यासाठी काय करायचं, म्हणून समर्थांनी इथे सगळ्यांमध्ये उत्तमोत्तम म्हटलंय. सगळ्यांमध्ये उत्तमोत्तम जर साधन साधायला कोणता अनुकूल आहे, कोणती अनुकूल परिस्थिती आहे, तर ती गृहस्थाश्रमाची आहे. पण अट टाकली समर्थांनी त्यासाठी, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. पण इथे स्वधर्म पाहिजे आणि भूतदया पाहिजे. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये राहून सर्व नियमांचं काटेकोर पालन करून कर्तव्यपूर्ती करत असताना स्वधर्माकडे आम्ही दुर्लक्ष होता कामा नये. स्वधर्म म्हणजे काय हो? स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वरूपी राहणे म्हणजे मला माझं ध्येयाकडे दुर्लक्ष करता कामा नये. सच्चिदानंद पदवी घेणे हे माझं ध्येय आहे. मला पदवी कोणती घ्यायची आहे? सच्चिदानंदाची पदवी घ्यायची आहे. आणि याच्याकडे, या ध्येयाकडे माझं कधीच दुर्लक्ष होता कामा नये. गृहस्थाश्रमामध्ये राहून एवढं मात्र आम्हाला सावध राहायला सांगितलंय समर्थांनी. आणि त्याचबरोबर जो कोणी स्वधर्म हा सांडेल, म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून स्वधर्म जो सांडिल माऊलीची ओवी ही, म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल. कशावरून माऊलीची ओवी हो? एक खूण सांगते. ह्याच्यामध्ये जो उकार दिलाय ना, स्वधर्मू, काळू, चोरू, हा उकार आहे ना, उकार लावायची पद्धत माऊलीची. अत्यंत त्यांनी तो शब्द कसा होतो? कोमल होतो. उकार दिल्याने शब्द कोमल होतो. बाळ्या, आपण म्हणतो मुलाला, ए बाळ्या. आई काय म्हणते? बाळू ये की इकडे. आता आईने बाळू म्हटल्यानंतर, उकार लावल्यानंतर त्या शब्दामध्ये प्रेम ओतल्या गेलं की नाही हो? प्रेम ओतल्या गेलं आणि प्रेम भर असा प्रेमाने रसरसलेला तो बाळू शब्द जेव्हा पोर ऐकतं ना, धावतच आईच्या कुशीत येतो. आणि आपण किती बाळ्या बाळ्या बाळा बाळा म्हणतो तर तो लक्ष देत नाही, पण एका बाळून येतो. म्हणजे लक्ष वेधण्याचं जी कला आहे, लक्ष वेधण्याचं जे सामर्थ्य आहे, अंतरंगात रुतून पडण्याचं जे सामर्थ्य आहे, ते ह्या उकारामध्ये आहे. आणि म्हणून स्वधर्मू जो सांडिल त्या ते काळू दंडिल. जो हा स्वधर्म सांडेल त्याला नक्की काळाचा दंड पडेल. चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयांचे. आणि चोर जसं सगळं लुटून नेतो, तसं हा काळ आमचं सगळं लुटून नेणार आहे. सर्वस्व लुटून नेणार आहे. म्हणजे आमचा आनंद सगळा हा लुटून नेणार आहे, जर आम्ही स्वधर्म सांडला तर. आता ह्या उकारामुळे ही किती जवळची वाटली की नाही, किती गोड ओवी वाटली की नाही. असा हा स्वधर्म जो आहे, हा स्वधर्म आमच्याकडून सुटता कामा नये. गृहस्थाश्रमाची पहिली अट मान्य आहे, करा की नका करू आहे ती सांगितली, समर्थांनी सांगितली, म्हणजे मला ती मान्य करावीच लागेल. मी जर कंपनीत जॉईन झालो आहे, तर कंपनीत जॉईन झाल्यानंतर त्या कंपनीच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतील त्या मला स्वीकाराव्या लागतीलच, इच्छा असो की नसो. अगदी त्याप्रमाणे पहिली अट आहे की पाहिजे स्वधर्म. स्वधर्माचरण फार आवश्यक आहे. म्हणजे स्वरूपी राहणे हा स्वधर्म. माझं प्रत्येक प्रपंचामधलं आचरण जे आहे हे स्वधर्माकडे जाणारं हवं. स्वधर्माकडे जाणारं हवं. प्रत्येक कर्म जे आहे हे स्वधर्माकडे जाणारं हवं. असं जर असेल तर स्वधर्माचरण माझ्याकडून होत आहे. दुसरं म्हणजे भूतदया असणं अत्यंत आवश्यक आहे. गृहस्थाश्रमामध्ये राहून भूतदया
आमच्या अंतरंगामध्ये ती असलीच पाहिजे. तर भूतदया म्हणजे काय? आम्ही म्हणतो भूतदया म्हणजे सगळ्यांवर प्रेम करा, याला भूतदया म्हणतात. सर्वांशी प्रेमाचा व्यवहार करा. पण का प्रेमाचा व्यवहार करा याची कारण मीमांसा आम्हाला नक्की माहित पाहिजे, तरच ती भूतदया होईल. जे जे भेटी भूत ते ते जाणीजे भगवंत. प्रत्येकामध्ये भगवंत आहे आणि माझ्यात पण भगवंत आहे. मग जसा मी डाव्या हाताची व्यवहार उजव्या हाताशी करतो, मला जर माझ्या हातात अंगठी घालायची असेल तर मी अंगठी कशी घालेल? किती हळुवारपणे ती अंगठी घालेल हो. विचार करा बरं, किती हळुवारपणे अंगठी घालेल. ढसड बसड करून अंगठी घालेल का? ओढ वाढ पोटाची करून जात नसेल ती अंगठी तर जबरदस्तीने खीचखाच करून ती अंगठी घालेल का? अजिबात नाही. अत्यंत प्रेमाने आमचा तो व्यवहार होईल. उजव्या हाताचा डाव्या हाताशी, डाव्या हाताचा उजव्या हाताशी. कारण मला माहितीये की डावा हात माझा आहे आणि उजवा हाती माझाच आहे. असं भेटणारा प्रत्येक जण मीच आहे असा भाव ठेवून त्याच्याशी जेव्हा आम्ही व्यवहार करतो त्याला भूतदया असं म्हणतात. नाही तर जरतरी प्रेम आम्ही खूप करतो. राजकारणी लोक सुद्धा आता तो उदाहरणच आलंय. सगळ्यांवर प्रेमाने बोलतात. गरिबांच्या झोपडपट्टीमध्ये जातात. त्यांना मोठे मोठे आमिष देतात. दाखवतात की आम्हाला तुमच्याबद्दल फार कणव आहे, फार प्रेम आहे. ती भूतदया नाही. त्याला भूतदया म्हणत नाही. तर भूतदया म्हणजे काय मग? फार सुंदर सांगितलं नाथ महाराजांनी भूतदयेबद्दल. सर्व भूती समत्वे भजता, हेची साधन श्रेष्ठ साधन तत्वता. सर्वाभूती समत्वे भजता, सगळ्यांमध्ये एकच भगवंत आहे. तो सर्वत्र सदा आणि सम आहे असं त्या व्यक्तीकडे, असं येणाऱ्या प्रत्येक जीवाकडे मी पाहणं, त्याला भजन, त्याचं भजन करणं असं म्हणतात. आणि ही भूतदया आहे. अशी आमच्याकडून दया प्रसवते का? विचार करू आपण. आमचं तर जरतरी असतो, जाऊ दे, हात विचारत नाही काय बोलायचं यांच्याशी. आम्हाला तर मान पण देत नाही. जो आम्हाला मान देतो, जो आमची अवभगत करतो, जो आमची हाजी करतो, त्याच्यावर आमचं अलोट प्रेम. आणि जो आमच्याकडे आम्हाला उपेक्षित करतो त्याच्याकडे आम्ही पाहत नाही. याला भूतदया म्हणत नाही. सुनील काका नेहमी उदाहरण देतात की पाण्याचं भांड, गाय पाणी पिते बरं वाटतं, म्हैस पाणी पिते बरं वाटतं, डुकरांनी पाणी प्याले की दगड मारा असा वाटत होता. मग आता ती भूतदया, दगड डुकराला मारा असं वाटणं, भूतदया इथे जागृत झालेली नाही. गाय, बैल, कुत्रा, मांजर यांच्या ठिकाणी ती जागृत झालेली होती. सुंदर फार बोलकं उदाहरण देतात सुनील काका नेहमी भूतदयेचं. त्या डुकराला सुद्धा तिथे पाणी पिऊ देणं, कारण त्याच्यामध्ये असलेला जो जीव आहे सगळ्यांमध्येच तो सारखा आहे. तो अंतरात्मा सगळ्यांमध्ये सारखा आहे. भूतदया सर्वभूती समत्वे भजता, ह्याला सर्वभूती समत्वे भजता असं म्हणतात. मग येणे पूर्ण ब्रह्मलाभे आता, असं जर का आम्ही भूतदया दाखवली तर येणे पूर्ण ब्रह्मलाभे आता काय होणार आहे? आमच्या हाती पूर्ण ब्रह्म हाती लागणार आहे. अशा पद्धतीने गृहस्थाश्रमात आपण सहज जाऊ शकतो की नाही? यासाठी काही गृहस्थाश्रमाची मोडतोड करावी लागते का? काही घरी कोणाला नाराज करावं लागतं का? अहो, सिनेमाला जायचं तर 4 लोक घरातले नाराज होतात. आत्ताच चालले का सिनेमाला? हीच आजचा दिवस होता का तुम्हाला सिनेमाला जायला? मला इतके काम होते, थोडी तुमची मदत नसती झाली का? नुसतं सिनेमाला जायचं म्हणतं तर 4 गोष्टींचे विरोध असतात. पण ह्यासाठी कोणाचाही विरोध नाही, कारण हे कोणाला कळत सुद्धा नाही. मग आता हे गृहस्थाश्रमात म्हणजे घरच्या घरी राहून किती सुंदर साधन आहे. स्वधर्म आचरण किती सोपं साधन आहे. घरच्या घरी राहून काही वेगळं करावं लागलं का आम्हाला याच्यासाठी?
अजिबात वेगळं काही करावं लागलं नाही. म्हणून गृहस्थाश्रम काय आहे? गृहस्थाश्रम हा मूळ आहे, सर्वांचं मूळ आहे. मग आता या गृहस्थाश्रमामध्ये आम्ही कसं राहायचं आहे? आम्हाला फार आसक्ती असते. आम्हाला गृहस्थाश्रमातून निघण्याची कधी इच्छाच नसते हो. कर्तव्याचा फार मोठा शाप लागला. विवेकानंद म्हणतात की कर्तव्य जसं वरदान आहे ना माणसाला, तसा तो एक शाप पण आहे. पंतवाचं करणं हे सुद्धा कर्तव्यच वाटतं. तो शाप केव्हा आहे? त्या कर्तव्याचं आम्ही मूल्य लक्षात घेतलं नाही, मर्यादा लक्षात घेतल्या नाही, तर कर्तव्य हा शाप आहे. आणि मूल्य लक्षात घेतलं तर कर्तव्य हे वरदान आहे. आता मला कुठेतरी थांबावं लागणार. मी माझ्या वयाच्या 50 वर्षापर्यंत खूप धावलो, आता मी थांबणार. कुठे थांबणार? इथेच थांबणार. आता कर्तव्य माझी संपली. एक डेडलाईन कर्तव्याची स्वतःची स्वतःला आखावी. काही आवाजात प्रॉब्लेम आलाय का? माझा मला इको येतोय. कोणाचा तरी चालू आहे. आता मला इको येतोय. म्यूट करा प्लीज. तेच म्हणताय 1200 म्हटलं, कारण तिथल्या बायांना सगळ्यांना माहिती आहे ना. दीप्तीची बहीण. एक मिनिट थांबा. जर अनम्यूट राहिलं ना तर इको माझाच मला ऐकू येतो, त्याच्यामुळे मग बोलता येत नाही. मी जे वाक्य उच्चारते ते परत डबल रिपीट होतो, मला माझा ऐकू येतो. म्हणून विनंती की अनम्यूट नका होऊ देऊ, म्यूटच राहू. बाकी काही प्रश्न म्हणजे काही दुसरं नाही, डिस्टर्ब नाही होत कोणता पण. वाक्य स्वतःला ऐकवायला की थोडस बोलण्यामध्ये जरा ठीक आहे. रामकृष्ण हरी. खुंटा सुरू होता, ठीक आहे. तर असं हा जो गृहस्थाश्रम आहे, या गृहस्थाश्रमामध्ये आम्ही कर्तव्याचे मूल्य आणि मर्यादा लक्षात घ्यावी, स्वधर्मचरण करावं आणि भूतदया सुद्धा अंतरंगामध्ये ठेवावी. कशासाठी? सच्चिदानंद पदवी आम्हाला घ्यायची आहे. इथेच राहून, याच कॉलेजमध्ये राहून आम्हाला पदवी घ्यायची इच्छा असते हो. याच कॉलेजमध्ये VRC मध्येच आम्हाला ऍडमिशन पाहिजे आणि तिथूनच आम्हाला इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे, असा हट्ट असतो की नाही आमचा. आणि म्हणून गृहस्थाश्रम हा अत्यंत महत्वाचा, सर्वांचा मूळ असा गृहस्थाश्रम आहे. आता या गृहस्थाश्रमामध्ये बाकीचे 6 कर्म समर्थांनी सांगितलेले आहेत. अध्ययन, अध्यापन, दान देणं घेणं, यज्ञ करणं करवणं, ही सगळी 6 कर्म जी आहे, ही सगळी कर्म आम्ही त्या याच्याप्रमाणे करावी. म्हणजे आमच्या आता इथे त्यावेळेला यज्ञ संस्था वगैरे अस्तित्वात असल्यामुळे समर्थांनी असं म्हटलं, पण गृहस्थाश्रमामध्ये राहून आम्ही आमचे जे कुळाचार आहे, कुळाचार आहे, ते आम्ही व्यवस्थित आजच्या काळाला धरून, फार महत्वाची गोष्ट आहे, आजच्या काळाला धरून कुळाचार सुरू केले. त्यावेळेचा काळ वेगळा होता, त्या काळानुसार ते सुरू झालेले आहेत. पण त्याच्यामध्ये नूतनीकरण करून आम्ही घराचं नूतनीकरण करतो की नाही, रिनोव्हेट म्हणतो त्याला, करतोच की नाही. फार जुन्या काळचं घर असतो, चौक पडवी माझघर, त्याला आम्ही सगळं पाडतो आणि नवीन घर तयार करून तिथे राहतो की नाही आनंदाने. त्याचप्रमाणे कुळाचार सुद्धा जे पूर्वापार चालत आलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काही प्रमाणामध्ये व्यवस्थित शास्त्राचा आधार घेऊन बदल करून ते करावेत. त्याचबरोबर गृहस्थाश्रमामध्ये राहून आम्ही अध्ययन करावं, म्हणजे अभ्यास करावा.
रोज अभ्यास करावा गृहस्थाश्रमामध्ये, अध्यापन करायचं, दान देणं घेणं हे आपलं चालूच राहतं. महत्वाचं काय आहे? सगळ्यात महत्वाचं, पूर्वापार चालत आलेले कुळ कुळाचार न सोडता त्याचं नूतनीकरण करून ते सुटसुटीत आजच्या काळामध्ये, परंतु शास्त्राच्या चौकटीत, सुटसुटीत पण शास्त्राच्या चौकटीत बसवून करावेत, सुटसुटीत पद्धतीने करावेत आणि अभ्यास अध्यापन करावं. असं जर आम्ही केलं तर आमचा तो गृहस्थाश्रम आम्हाला स्वधर्माचरणाला नक्की मदत करेल आणि सच्चिदानंद पदवी घ्यायला सुकर वाट तयार होईल. त्यांनी विचार करायचा. खूप अवडंबर कुळाचाराचा असतो हो. पूर्वापार चालत आलेलं आमच्याकडे महालक्ष्मी 16 भाज्या 16 भजे आणि 16 पक्वान्न. अहो त्या काळी पुष्कळ लोक आपल्या घरी होता, आपल्या कुटुंबामध्ये होते, बायकांना भरपूर वेळ होता, त्यांना काहीतरी एक एक काम द्यावं लागायचं आणि करावं पण खूप लागायचं, कारण ह्याच निमित्ताने करत असत पहिले. आता सारखं नव्हतं, केव्हाही कोणताही पदार्थ कोणत्याही सीझन मध्ये आंब्याचा रस असं नसायचं, करंज्या तेव्हाच असायच्या. मग भरपूर करा म्हणून आमच्याकडे 16-16चा फुलोरा, 16 आणि 16 32 आणि 8 आणि 8 16 करा किती, परत वरती लागतो म्हणून अवडंबर. आता आम्ही तेच करून राहिलो. आणि मग ते असं केल्यानंतर पुढची पिढी म्हणते आम्हाला नकोच आहे, या गोष्टीच नको, तुमचं तुम्ही करत बसा. मग काय आजकाल मुलं काहीच करत नाही, पण त्यांच्या मनामध्ये त्या भगवंताप्रती श्रद्धा निर्माण करणं हे मागच्याच पिढीचं काम असतं. म्हणून रिनोव्हेट करा. अरे बाबा हे आपलंच घर आहे रे, नवीन बांधलंय, जुनं पाडून नवीन बांधलंय. बाबा किती छान हो, सगळ्या आजकालच्या सोयी केल्याय तुम्ही घरामध्ये. आजकालच्या सगळ्या सोयी फॅसिलिटी असल्यामुळे आम्हाला इथे छान वाटतं राहायला, असं त्यांनी पण म्हणायला पाहिजे की नाही, की खरंच काय सुंदर तुम्ही काळाला अनुसरून पण शास्त्राची चौकट न सोडता मॉडिफिकेशन ह्या सणामध्ये केलं आणि आमच्या हातात सोपवलं आणि आम्ही मोकळे झाले हो. कशासाठी? आमच्या सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी. कुळकुळाच्या सोपवून आम्ही मोकळ झालो. घरातच आपल्याला सगळं सुख उपलब्ध आहे, वेळेवर खायला मिळतो, आयतं खायला मिळतो, विचार करावा लागत नाही भाजी कोणती आणायची आणि किराणा संपला का येणारी पिढी सगळं बघते. आता आमचा वानप्रस्थाश्रम सुरू आहे की नाही, फक्त आम्हाला अनासक्त वृत्तीने राहावं लागतं. इथेच वानप्रस्थाश्रम फार छान होतं. वनात गेल्यानंतर हिंस्र श्वापदाची भीती, अन्न पोट भरण्यासाठी कंदमुळा आणायला जा, कष्ट करा, पाणी आणायला कुठेतरी पाण्याच्या स्रोताकडे जा, भरून आणा, डोक्यावर वाहून आणा. घरात सगळंच अवेलेबल आहे, शुद्ध पाणी. ॲक्वागार्डचा नळ चालू केला की शुद्ध पाणी. शुद्ध पाण्यासाठी काहीच करावं लागत नाही, अन्न आयतं वायतं. आम्ही पूर्ण वेळ अध्यापनासाठी देऊ शकतो की नाही? आधी आम्ही काय केलं? अध्ययन केलं. आता अध्यापन करू शकतो की नाही? वानप्रस्थाश्रम फक्त अनासक्त वृत्तीने राहावं लागतं. समर्थ आम्हाला तेच म्हणतात आहे की एवढं जर आम्ही जर पाहिलं तर गृहस्थाश्रम हा अतिशय छान आहे. जगदीशाहून श्रेष्ठ कोणी नाही, हा निर्धार आमचा गृहस्थाश्रमामध्ये नक्की असावा. भक्ती मार्गाचा विकास जर कुठे होत असेल तर या गृहस्थाश्रमामध्येच होतो. भक्ती मार्गाचा विकास, भक्तीची सुरुवात इथूनच होते. माता पिता इथून आमची भक्ती सुरू होते. सगळ्यात माता माझी कोण? सगळ्यात पहिल्या गुरु, पहिला देव. मातृदेवो भव, पितृदेवो भव. मातृदेवो भव म्हणतो, आई शिकवते की बाबा तुझे वडील तुझे पिता आहेत आणि म्हणून मौंजीमध्ये पित्याकडून गायत्री मंत्राचा अनुग्रह होतो पहिल्याच वेळेला त्या जीवाला. गायत्री मंत्राचा अनुग्रह तेव्हा होतो
आता पितृदेवो भव झालं आणि पितृदेवो भव झाल्यानंतर पितृदेव भव झाल्यानंतर वडील सांगतात की ओम भूर्भुवः स्वहा हा तेजस्वी मंत्र म्हण आणि ह्या मंत्राने तेजस्वी हो बाळा आणि आचार्य देवो भवापर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे. पितृदेवातून आपण आचार्य देवपर्यंत यायचं आहे. श्री गुरूंची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची. आपल्या जीवनामध्ये गृहस्थाश्रम चालू आहे, स्वतःही चालतात आहे आणि असणाऱ्या मागच्या पिढीला, नवीन पिढीला पण घेऊन चालतात आहे आचार्य देवो भव पर्यंत. आणि श्री गुरूंची प्राप्ती एकदा झाली की मग मात्र आमचं कर्तव्य पूर्ण झालं. आम्ही फक्त लग्न झालं मुलाचं, आपला संसार तो सांभाळायला लागला म्हणजे कर्तव्य पूर्ण झालं असं आम्ही म्हणतो. पण त्याची मुलाची मुलं सांभाळायला लागतात, नातवांचं कर्तव्य परत ते शेपूट असतोच. त्यापेक्षा नवीन पिढीमध्ये श्री गुरूंचं महत्व, आचार्य देव भव इथपर्यंतच ते महत्व रुजवून श्री गुरूंच्या हातात त्यांचा हात गेला, आमचं कर्तव्य पूर्ण झालं. आता मात्र आम्हाला एकच कर्तव्य आहे, सच्चिदानंद पदवी घेणे. बस एवढं एकच कर्तव्य शिल्लक राहिलेलं आहे की जे माझ्याशिवाय कोणीच पूर्ण करू शकणार नाही. घर अर्धवट राहिलं असेल तर मुलं पूर्ण बांधून टाकतील, तरुण पिढी करून टाकेल, पुढची पिढी सगळं करून टाकेल. कुळकुळाचार सोपवून दिले ते करतात, पण हे कोणीच करणार नाही. अध्ययन आणि अध्यापन ह्या दोन गोष्टी त्याच्या त्यालाच कराव्या लागतील. आणि म्हणून भक्ती मार्गाचा विकास जो आहे हा गृहस्थाश्रमामधूनच सुंदर भक्तीचा विकास होतो. म्हणून पण त्यासाठी सगळे नित्य आणि नैमित्तिक कर्म आम्हाला शास्त्राप्रमाणे तंतोतंत करावी. आता आम्हाला शास्त्र माहित नाही, आम्हाला शास्त्र माहित नाही माहित, कलियुग आहे, एवढं शास्त्राचं कोणी पालन करत नाही. मग आता कसं करायचं? समर्थ तर शास्त्राप्रमाणे म्हणतात आहे. तर तुकाराम महाराज आमच्या मदतीला धावून येतात. तुकाराम महाराज म्हणतात की शास्त्र माहित नाही तर नाम घेत जर तुम्ही सगळं कर्म क्रिया केलं, क्रिया कर्म बर का, कर्म म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म, क्रिया उत्तर क्रिया ज्या असतात त्या सगळ्या जर नामस्मरणामध्ये केल्या तर तुमचा भवश्रम निवारला जातो. परंतु त्यासाठी नामाचं साधन आम्हाला अत्यंत प्रभावीपणे करावं लागतं. नामीच्या बोधात नाम घ्यावं लागतं. नामी स्नान संध्या केले क्रिया कर, असं तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून शास्त्र आम्हाला माहित नसेल तर याची खंत बाळगायची नाही. पण आता शास्त्र जाणून घ्यायच्या मागे लागायचं नाही, कारण शास्त्र नीट सांगणारे फार कमी लोक राहिले. ब्राह्मण लोक म्हणूनही मी कोणावर टीका करत नाही, परंतु प्रत्येक गोष्ट स्वार्थाच्या तराजूमध्ये तोलल्या जाते. म्हणून शास्त्र नीट सांगणारे जर असतील तर नक्की शास्त्र प्रमाणे कर्म, नित्य नैमित्तिक कर्म करा. नाहीतर नामी स्नान संध्या, स्नान संध्या सगळं नामस्मरणामध्ये, नामीच्या बोधामध्ये. नामस्मरण, नाम आणि नामी यांचा अभेद आहे. या बोधामध्ये केलेलं जे बर्व नाम आहे त्या बर्व नाम जर केलं तर तिथे मी हरपला दिवसावा, मी तिथे सापडतो रे अर्जुना, जेथ नामघोष बर्वा माझा करतो. हरवलेला मी तिथे, अरे तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा. त्यांच्यापाशी मी सापडतो, जिथे बर्व नाम आहे तिथे मी सापडतो. तिथे सच्चिदानंद पदवी आम्हाला आपोआप येऊन चिकटते. वेगळं काहीच करावं लागत नाही. पण ह्यासाठी आम्हाला नित्य नैमित्तिक कर्म शास्त्राप्रमाणे केली पाहिजे. आणि जगदीशाहून श्रेष्ठ कोणीच नाही हा आम्हाला निर्धार करावा लागेल. कोणीच नाही जगदीशाहून श्रेष्ठ, म्हणून काही तप करावं लागेल. अत्यंत दृढतेने प्रयत्नपूर्वक सर्व व्रत चालवावी.
अत्यंत दृढतेने आपण काय करतो, फार मोकळीक घेतो, जाऊ दे ना आता. या वर्षी आम्ही नाहीच केलं काही, एकही सण नाही केला. मुलं इथे नव्हते, मुलं अमेरिकेत गेले होते, म्हणून आम्ही सण काही केलेच नाही. सण कोणासाठी करता? कुळाचार कोणासाठी करता? मुलांसाठी की देवतेच्या प्रसन्नतेसाठी? कुळ कुळाचारांनी त्या देवतेची प्रसन्नता आपल्या पदरात पाडून घ्यायची असते. ती प्रसन्नच असते, पण मला ती मिळवायची असते. आणि कुळ देवतेची प्रसन्नता म्हणजे श्री गुरूंची प्राप्ती. मग आता ह्या नवीन पिढीमध्ये जो येतो, नवीन पिढीने हे करायला पाहिजे ना, त्यांना आम्ही ही जाण द्यायला पाहिजे ना, की बाबा कुळ कुळाचार कशासाठी करायचे? कुलदेवतेच्या प्रसन्नतेसाठी. आणि ती प्रसन्नता म्हणजे श्री गुरूंचं देणं. कुलदेवता आम्हाला श्री गुरूंची प्राप्ती करून देते. आणि एकदा श्री गुरूंची प्राप्ती झाली की सच्चिदानंद पदवी घ्यायला आता आम्ही मोकळं, आम्ही महाविद्यालयात प्रवेश केला. ब्रह्मविद्या शिकायचं महाविद्यालयात आमचा प्रवेश झाला. आणि म्हणून आम्ही दृढतेने व्रत करावीत. नवीन नवीन व्रत नाही चिकटून घेऊ. जेवढी आमच्या कुळामध्ये सांगितलेली आहे तेवढा कुळाचार करावे. आम्ही नवीन नवीन खूप व्रत लावून घेतो. 16 सोमवाराचं व्रत, संतोषी मातेचं व्रत सांगितलं का तुम्हाला कोणी? श्री गुरूंनी तरी सांगितलं का? जे माझ्या श्री गुरूंनी मला सांगितलं तितकंच मी व्रतासारखं करावं असं समर्थांना म्हणायचं. जे श्री गुरु मला सांगतात, सांगितलं श्री गुरूंनी दासबोधाचा अभ्यास कर, तर तो अत्यंत दृढतेनेच करायला पाहिजे. वाटेल ते झालं तरी मी अभ्यास केल्याशिवाय माझा दिवस जाणार नाही. यांनी दृढतेने करणं याला म्हणतात. आणि आमच्या पूर्वजांनी जे नियोजित केलेले कुळाचार आहेत, कुळाचार, तेवढे त्याच्यामध्ये काळानुसार बदल करून तेवढेच करायचे सुटसुटीत. आणि श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तेच व्रत करायची. आपल्या मनाने करू नये. कुळाचार ही सगळ्या कुटुंबांसाठी असतात. कारण कुटुंबात प्रत्येकालाच गुरुप्राप्ती झाली असते असं नाही, एखाद्यालाच गुरुप्राप्ती झाली असते. बाकीच्यांची काय व्यवस्था हो? त्यांना असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं का? नाही. त्यांनाही हा मार्ग मिळावा म्हणून त्यांच्यासाठी कुळाचार. आणि माझ्यासाठी श्री गुरु प्राप्ती झाल्यामुळे मला श्री गुरूंनी सांगितलेलंच व्रतासारखं दृढतेने चालवणं, याला गृहस्थाश्रम म्हणतात. आणि हे गृहस्थाश्रमामध्येच शक्य आहे. म्हणून आणि ज्या काही घडामोडी आता आमच्या गृहस्थाश्रमामध्ये घडतात ते जगदीशा सकल करणे जगदीशांची. सगळं करता करविता तो आहे. जगदीश हा श्रेष्ठ आहे हा पक्का निर्धार आमचा जर असेल तर आम्हाला गृहस्थाश्रम हा सच्चिदानंद पदवी घेण्यापर्यंत सहज घेऊन जाईल. सहज हो. कसं आम्ही इथपर्यंत आलो कळणार पण नाही. इतकं सहज. लहान मूल जातं ना बाजारामध्ये, आईचा हात धरतं आणि तो सहज गर्दीतून निघून जातो. आई म्हणते बापरे काय गर्दी होती, तो म्हणतो आई काहीच तर नव्हती. आई म्हणते चालायला खूप त्रास होत होता, चालता नव्हतं येत. तो म्हणतो आई कुठे गो? अरे बाळा तू माझा हात पकडला होता. त्याने आईचा हात पकडला, मग त्याला गर्दी पण जाणवली नाही, अडचणी पण आल्या नाही, काहीच जाणवलं नाही. तो अगदी अलगद आईच्या मागे मागे गेला. अगदी त्याप्रमाणे त्या गृहस्थाश्रमामध्ये जर आम्ही अशा पद्धतीने राहिलो, ज्यात ओवी क्रमांक आम्हाला समर्थांनी 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा पद्धतीने अनासक्त वृत्तीने जर आम्ही प्रपंचामध्ये राहिलो तर संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. आता मात्र तो कोण? तो साधक देवासाठी संसार सांडून मुक्त झाला. म्हणजे अनासक्त वृत्तीने तो प्रपंचात राहतोय. संसाराचा त्याग नाही केला, पण अनासक्त वृत्तीने प्रपंचामध्ये राहून सगळा राहिलेला वेळ तो आता
भगवंताच्या सेवेसाठी देतो आहे, श्री गुरूंच्या सेवेसाठी देतो आहे. जे श्री गुरूंनी त्याच्यावर काम सोपवलंय त्याच्यासाठी सगळा वेळ देतो आहे. आता प्रपंचाचं कोणतंही कर्तव्य उरलेलं नाही. विशेष अंतरी विरक्त तो भगवंताचा भक्त असतो. 9वी ओवी पहा, ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त, संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. बस. पण तत्पूर्वी त्या साधकाला शरीर वाणी जीव प्राण हे सगळं देवासाठीच तो राबवत असतो. तुझे कारणी देह माझा पडावा, बस. त्याच्या जीवनाचा आता एकच ध्येय असतो की हा देह जो आहे हा भगवंताच्या कारणासाठी झिजवावा. आणि मग तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. काही झालं तरी भगवंताची उपासना सोडत नाही. आणि भगवंताची उपासना गृहस्थाश्रमामध्ये अनासक्त वृत्तीने राहिली तर सुंदर होते भगवंताची उपासना. फक्त अनासक्त वृत्ती हवी, म्हणून विशेष अंतरी विरक्त हवा. समर्थांनी काय सुंदर शब्दरचना केली आहे. मनाने विरक्त, शरीराने विरक्त नाही. आता आम्हाला काही तुमच्याशी देणं घेणं नाही रे पोरांनो, तुम्ही आहे तुमचं काम आहे, मी माझा सत्संग करणार, मी माझं अध्यात्म करणार, असं बोलून नाही. मनाने विरक्त पाहिजे. मुलं, आम्ही सत्संगाला मीटिंगला बसल्यानंतर मुलं काय करतात आहे काय नाही, घरातली इतर कुटुंबीय काय करतात आहे काय नाही, हे जर आम्ही इथे सत्संगामध्ये बसून एका कानाने श्रवण करायचं दुसऱ्या कानाने प्रपंचाचं श्रवण जर करत असू तर अनासक्त वृत्ती नाही. आता 9 ते 10 जे आहे ते जे करायचं ते करतील. माझा 9 ते 10 संबंध कोणाशी नाही. मी आता एकाग्रतेने श्रवण करेन. अंतरी विरक्त. अंतरंगात जर विरक्ती असेल प्रपंचाची तर सहज 1 तास आम्ही यांच्या सगळ्यांशिवाय राहू शकतो. आणि राहावं त्याच्यासाठी ऑनलाईन केवढी सोय केली आहे. केवढी मोठी सोय, प्रपंचात राहूनच विरक्त, याची तर फार मोठी सोय ऑनलाईन मुळे झालेली आहे. परीक्षा माझी मी घ्यायची की खरंच मी 1 तास स्वस्थ बसू शकतो का. ऑन म्यूट जरी असला तरी कळत पण नाही ऑन म्यूट आहे म्हणून, कारण तिथे आवाजच नाहीये, कोणता बोलणंच नाहीये, मनाचे संवादच थांबलेले आहे, फक्त श्रवण चालू आहे एकाग्रतेने. मग ऑनम्यूट असता तरी त्रास नाही होत, अजिबात त्रास नाही होत. म्यूट करा सांगावं लागत. सुरुवातीला ह्या काळजी घ्यावी लागते. अंतःकरण म्यूट करा, अंतःकरणाला जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक सगळ्यांमधून काय करा, काढून घ्या, बंद करा, त्याचे स्विच ऑफ करा सुरुवातीला. त्याच्यानंतर ऑनही राहिला स्विच तरी त्रास नाही, कारण ते अंतःकरण पूर्ण निवडलेलं असेल, शांत झालेलं असेल आणि ते फक्त मध्ये असेल, चिंतनातच मग्न असेल. आम्हाला बाकी कशाचाच त्रास होत नाही, म्यूट करावं लागत नाही, स्विच ऑफ करावा लागत नाही. याला विशेष अंतरी विरक्त असं म्हणतात. आणि असं जर भगवत भक्त मनाने विरक्त असेल तर फारच चांगलं. विवेके अंतरी सुटेला, समर्थ म्हणतात, विवेके अंतरी सुटेला, वैराग्य प्रपंची तुटेला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. तो योगी बनतो हो, पण कसा, निसंग. प्रपंचाच्या संघात राहून निसंग होणं केवढं मोठं चातुर्य आहे. काल आपण चातुर्य लक्षण बघितलंय, केवढं मोठं चातुर्य इथे वापरावं लागेल. पाण्यामध्ये राहून कोरडं राहायचं, कमलपत्राप्रमाणे पाण्यात
राहून चिखलात राहून कोरडं, केवढं मोठं चातुर्य वापरावं लागेल इथे आम्हाला. आणि चातुर्य शृंगारे अंतरण, वस्त्र शृंगारे शरीर. दोही मध्ये कोण थोर बरे पहा. समर्थच म्हणतात आहे, चातुर्याने आमचं अंतरंग शृंगारला जाणार आहे, वस्त्रांनी शरीर शृंगारला जाणार आहे. पण यामध्ये कोण थोर आहे बघा. अंतरंगाचा शृंगार करायचा आहे की देहाचा शृंगार करायचा आहे, ठरवा. चातुर्य कुठे वापरायचं आहे? अंतरंगाचा शृंगार करण्यामध्ये चातुर्य वापरायचं आहे. म्हणून विवेके अंतरी सुटतो आणि वैराग्य प्रपंची तुटतो. तुटला. विवेक आणि वैराग्य याची योग्य सांगड जर आम्ही घातली आमच्या गृहस्थाश्रमामध्ये, तर अंतर्बाह्य मोकळा होतो. म्हणजे अंतरंगातून पण मोकळा आणि शारीरिक दृष्टीने पण मोकळा, दोन्ही बाजूनी मोकळा. काकांनी फार छान युक्ती सांगितली हो आम्हाला म्हणजे आम्हा बायकांना. काकांजवळ एक भगिनी गेली, काका काही केलं प्रपंचाच्या जबाबदारीतून वेळच मिळत नाही, तुमच्या प्रवचनाला येणंच होत नाही. काका म्हणे, मुलगा सून कमवताय ना घरी? हो. भरपूर पैसा घरी आहे ना? अगदी भरपूर पैसा आहे, आमच्या दोघांचेही पेन्शन आहे, त्या दोघांचीही कमाई आहे. इतका सगळा असताना घरी घरच्या जबाबदाऱ्यांसाठी सिस्टीम चालू करा, बाया ठेवा, पगारी बायका ठेवा आणि 4 दिवस प्रवचनाला या. आणि 4 दिवस प्रवचनाला आल्यानंतर 5व्या दिवशी जेव्हा घरी जाल तेव्हा दारामध्ये गेल्या गेल्या पदर खोचा आणि कामाला रेडी म्हणून सांगा, ड्युटीवर हजर म्हणून सांगा, दुप्पट काम करा. काय चातुर्याच्या काका सांगतात हो. दुप्पट काम करा आणि अपेक्षा ठेवू नका काम करताना की मी एवढं काम करते आणि थोडं तर करावं, ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. बघा तुम्हाला वातावरण घरचं अनुकूल होईल की नाही आणि येणं होईल. अहो असं काकांनी त्या भगिनीला सांगितलं, पण आम्ही सगळ्याच भगिनी तिथे होतो आणि आम्हाला घबाड मिळाल्यासारखं झालं. आणि त्या पद्धतीने पुढचं जीवन आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आणि गडावर आमचं दरवर्षी जमायला लागलं सगळ्यांचं. काकांना आम्ही परत फीडबॅक दिला, काका आपण सांगितलेल्या उपायामुळे आमचं सगळ्यांचं गडावर येणं जमतंय आता. घरचे लोक म्हणतात जा, मला आम्ही पॅरोलवर सुट्टी दिली. काकांनी वापरलेला शब्द. गृहस्थाश्रम अंतर्बाह्य मोकळा झाला. पण इथे आल्यानंतर काका म्हणाले, गडावर आल्यानंतर प्रपंचात मधला एकाही क्षणाची आठवण यायला नको. नाही इथे आल्यानंतर फोन, हा जेवले का आपण, आज काय स्वयंपाक केला, मग हे नसेल तर ते आणून घ्या, असं इथे आल्यानंतर करता कामा नये. काकांनी शिकवलं हे सगळं गडावर. इथे आल्यानंतर गडावर आल्यानंतर गडाचेच तुम्ही, प्रपंचाचे नाही. प्रपंचाची आठवण करायची नाही. आता त्यांचं कसं होईल हा विचार मनामध्ये येता कामा नाही. येत असेल तर त्याला विवेकाने तिथे थोपवा आणि वैराग्य साधा. मग तुम्ही अंतरी सुटाल आणि प्रपंचित तुटाल. कुठे? गडावर. गडावरून गेलो परत काम करा. असं गडावर अंतर्बाह्य मोकळ. एकदा गडावर राहायची आम्हाला सवय झाली की मग आम्ही अंतर्बाह्य मोकळ आम्ही आमच्या प्रपंचातही राहू शकतो, गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा राहू शकतो, निसंग राहू शकतो. ही गृहस्थाश्रमाची महती आहे. परंतु अशा पद्धतीने जर आम्ही गृहस्थाश्रम स्वीकारला असेल तर, नाही तर मग बेड्या टाकून घ्यायचा की निसंग मोकळं व्हायचं. अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी व्हायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.
आज आपल्या 10 ओव्या झालेल्या आहेत. असू द्या, महत्वाचा समास आहे, महत्वाच्या ओव्या आहेत. 29 ओवींपर्यंत यामध्ये सुंदर तत्वज्ञान सांगितलंय आणि 30 ओवी क्रमांक 30 पासून पुढे त्या काळची जी राजकीय सामाजिक परिस्थिती होती, त्या काळच्या राजकीय सामाजिक परिस्थितीनुसार समर्थांनी 30 ओव्यांपासून 40 ओव्यांपर्यंत वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे 30 ते 40 ह्या ज्या 10 ओव्या आहेत, या 10 ओव्यांचा आपण फारसा विचार करणार नाही. त्या फक्त त्याचा थोडासा आढावा घेऊन आपण हा समास पुढच्या वेळेला पूर्ण करू. परंतु उर्वरित 11 ते 29 पर्यंतच्या ज्या ओव्या आहेत, त्या 11 ते 29 पर्यंतच्या ओव्यांचा आपण परामर्श पुढच्या वेळेला नक्की घेऊ. आज या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी शैला. रामकृष्ण रेखावणी रामकृष्ण हरी. रामकृष्ण 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 हरी. वासंतीताई रामकृष्ण राम रामकृष्ण राम. प्रियाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा मॅडम नमस्कार.